एक गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये फसवणूक आणि जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे. मुख्य आरोपी मनोहर मामा भोसले ह्याच्यावरती कंप्लेंट होतं की त्यांनी फसवणूक करून त्यांनी छळ केलेले. त्यानुसार गुन्हा दाखल झाले आणि त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले. अटकेचं कारवाई चालू आहे. ह्याच्या अगोदर पण त्यांच्यावरती 21 मध्ये 4 गुन्हे दाखल झाला होता. सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीणलाही दाखल होता. ह्याच्यामध्ये खास करून बलात्कार, विनयभंग आणि परत जादूटोणाच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठांच्या आदेशानुसार ह्याच्या गुन्ह्यामध्ये पण आम्ही खोल जाणार आहे आणि आणखी कोणाचाही कंप्लेंट असलं तर आमच्या समोर निर्भयाने तुम्ही यावे पुढं आणि त्याच्यावरती आम्ही नक्की खोली इन्व्हेस्टिगेशन करणार आहे. त्याच्यामध्ये ते कंप्लेंट होतं त्यांना तिथं त्यांचं काही आर्थिक अडचणी होते. त्यानुसार त्यांनी जे मुख्य आरोपी आहे त्यांनी सांगितलं होतं की काही पूजा विधी वगैरे करून त्यांचं आर्थिक परिस्थिती चांगला करून देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार हे कंप्लेंट त्यांनी दिली. अटकेचे प्रोसिजर चालू आहे पोलीस स्टेशन मध्ये आणि त्याचा पूर्तता होईल. धन्यवाद. नमस्कार. संदेश यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे. आता आपण एक नवीन बातमी करमाळा तालुक्यातील सर्वांनीच ऐकलेली आहे आणि ती बातमी म्हणजे ज्या पद्धतीनं नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात याची जी काही भानगड आहे ती भानगड म्हणजे गोड बोलून समाजाला फसवणे, पैसा कमवणे अशाच पद्धतीच्या या भानगडीच्या आधारावरती करमाळा तालुक्यातील घोटी येथे नव्यानं उभारण्यात आलेल्या मनोहर धाम आश्रमाचे सर्वेसर्वा मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा यांना पोलिसांनी पुणे येथील मांजरे भागातून अटक केलेली आहे. त्यांना 24 तारखेला रात्री अटक केलेली आहे. त्याचं कारण असं आहे की कुर्डवाडी येथे त्यांच्या विरुद्ध फसवणूक केल्याच्या संदर्भामध्ये म्हणजे फसवणूक, भोंदूगिरी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना पोलिसांनी, सोलापूर पोलिसांनी तिथं जाऊन त्यांना अटक केलेली आहे. आता हा विषय जो आहे हा विषय फक्त मनोहर भोसलेपुरता फार मर्यादित आहे असं वाटत नाही. कारण आपण ही जी मालिका जर आपण पाहिली तर असं लक्षात येतं की मनोहर भोसलेचा थोडासा विचार जर केला तर 2021च्या अगोदर मनोहर भोसले कोण होता आणि सुरुवात मनोहर भोसलेचे काय आहे. मनोहर भोसले हे म्हणजे सुरुवातीचा हा D.Ed नापास झालेला तरुण, कुठल्याही प्रकारे उत्पन्नाचं साधन नाही, नोकरी नाही, पण मला माझ्या अंगामध्ये बाळूमामा संचारतो असं सांगून त्यांनी उंदरगावला एक आश्रम सुरू केला आणि त्या आश्रमामध्ये काही लोकांना परिचिती आली नाही आली, ठोकून देण्यातून त्यांचं काम सुरू झालं आणि त्यातून धंदा मोठा सुरू झाला. आता हे सगळं असताना हा अल्पावधीत पुढं आला, त्याने मोठ्या प्रमाणामध्ये पैसा कमवला आणि असं असताना 2021 मध्ये त्याच्यावरती अनेक आरोप झाले आणि त्यापैकी जवळपास 4 गुन्हे दाखल झाले होते. आता ह्या आश्रमामध्ये असताना त्यांनी एका महिला भक्तेवरती अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला. त्याच्यामध्ये त्यांना अटक झाली. अनेक दिवस हा माणूस करमाळा जेलमध्ये होता आणि त्यानंतर आता तो खटला अद्यापही बार्शी न्यायालयामध्ये सुरू असताना हा जामिनावर बाहेर असताना त्यांनी उंदरगावचा आश्रम बंद केला आणि घोटीला आणि गाणगापूर अशा 2 ठिकाणी त्यांनी ते आश्रम उभा केलेले आहेत. आता त्यांनी याबरोबरच म्हणजे आता बारामतीसारख्या ठिकाणी मी कॅन्सर बरा करतो असं म्हणून एका व्यक्तीकडून 2.5 लाख रुपये घेतले, त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचबरोबर दौंड, सोलापूर आणि आता कुर्डवाडी असे त्याचे वेगवेगळे 4-5 गुन्हे दाखल झालेले आहेत. अशा या अनेक घटनामुळं हा मनोहर भोसले एका वादातीत फेऱ्यामध्ये अडकलेला आहे. आता त्यानं हे सगळं करत असताना सुद्धा त्याच्यावरती एवढे मोठे आरोप आहे, अटक झालेले आहेत, गुन्हे आहेत, तरी सुद्धा जामिनावर सुटल्यानंतर घोटीच्या आश्रमामध्ये त्यांनी जे काही मायाजाळ सुरू केलं
आता या मायाजाळामध्ये आता त्यांनी काय केलं की लोकांचं भविष्य सांगणं, लोकांना चांगल्या पद्धतीनं आम्ही असं करतो, तुमचे संकट काढतो, तुमचे प्रश्न सोडवतो असं सांगत त्यांनी आपले मायाजाळ सुरू केलं. 21,000 रुपये भरायचे. कशासाठी भरायचे की 21,000 रुपये द्यायचे आणि मग नंबर लावायचे. म्हणजे भविष्य बघण्यासाठी 21,000 रुपये दिल्यानंतर नंबर लागत नव्हता, ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे किती या ठिकाणी मागणी आहे. समाजातले सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, राजकीय नेते ही मंडळी घुटीला पुन्हा पुन्हा येत होती. अहो, एका मंत्र्यानं तर करमाळ्यातल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हेलिकॉप्टर उभा केलं आणि तिथून घुटीने कारला गेले. म्हणजे जर मंत्रिमंडळातले मंत्री या ठिकाणी येत असतील आणि सत्ताधारी लोक जर याच्या पाठीशी उभे राहत असतील तर त्यामुळं अंधश्रद्धेला खतपाणी मिळतं आणि सामान्य माणूस अधिक ओढला जातो. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आता आपण जर पाहिलं असेल तर अहिल्यानगर जिल्ह्यातील यशवंत थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ हा कीर्तनकार महाराज आहे. त्यांनी 17 वर्षाच्या मुलीचा जो लैंगिक शोषण केलेलं आहे त्याच्यावरती नुकताच गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं असेल तर अशोक खराचं जे प्रकरण आहे त्या अशोक खराचं प्रकरण संपूर्ण देशभर गाजलेलं आहे. नाशिकचा आणखी दुसरा एक उद्योजक म्हणजे रवींद्र एरंडे, त्यानं काही लोक ब्लॅकमेल करतात फिर्याद दिली आणि तोच पुन्हा आरोपी झाला, त्याला अटक केली. त्याच्याकडं 100पेक्षा जास्त अशा महिलांचा लैंगिक छळ केल्याबाबत किंवा महिलांच्या संदर्भातले व्हिडिओ त्याच्याकडे पेनड्राईव्हमध्ये सापडलेले आहेत. आता अशाच पद्धतीनं जर आपण पाहिलं असेल तर अमरावतीचा आयान अहमद, अफजल खान या युवकांनी 180 युवतींची फसवणूक करून त्यांचं लैंगिक शोषण केलेले. संगमनेर येथील दत्तधाम सरकारचे गडगे बाबा या लोकांवरती गुन्हे दाखल झालेले. तर आसाराम बापू, साई नारायण, राम रहीम अशी जी महाराज मंडळी यांना प्रत्यक्षात चक्क न्यायालयातून शिक्षा झालेली आहे. एवढे प्रचंड प्रकारच्या घटना जाहीर होत असताना सुद्धा आणि आजही अल्पवयीन मुलींचं, महिलांचं शोषण होतंय, आर्थिक फसवणूक होते. या घटना पुन्हा पुन्हा घडतायत आणि महाराज मंडळीच्या माध्यमातून घडतायत. आणि का घडतायत हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. ही अंधश्रद्धा का वाढते हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं तर एक विचार केला तर ही चूक नेमकी कोणाची? मनोहर भोसले सारख्या लोकांची, अशोक खरात सारख्या लोकांची, की नेमकी कोणाची चूक आहे? याचा कधीतरी आपण विचार केला पाहिजे की यामध्ये नेमकं कोणाचं चुकतंय, कोण आणि कशा पद्धतीनं फसतो. कधीतरी याचा आपण विचार करणार आहोत की नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ज्याला स्वतःचं भविष्य कळत नाही, ज्याला पोलीस कधी आपल्याला अटक करतील हे समजत नाही, ज्याला जामीन आपल्याला कधी होणार आहे हे कळत नाही, आणि हे दुसऱ्याचं आयुष्य काय घडवणार, हे कशाचे चमत्कार आणि कशाच्या पद्धतीनं समाजाची संकट दूर करणार आहे. आज अशा पद्धतीनं केवळ फसवणूक होते हातचलाखीच्या माध्यमातून किंवा एक मानसिक प्रभाव निर्माण करून. हे अशा पद्धतीचं जे लोक करतात तर त्यामुळं समाजामध्ये ही अंधश्रद्धा फोफावली जाते, वाढली जाते आणि लोकांना असं वाटतं की हे काहीतरी आहे. पण अनेक प्रकार घडल्यानंतर त्यातले जे काही लोक आहेत त्यांना अटक झाली, जेलमध्ये गेले, शिक्षा झालेली आहे, तरी सुद्धा जर आम्ही अशाच पद्धतीनं वागत असेल तर सर्वात दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण आज जगामध्ये कोण कुणाचं भविष्य सांगू शकत नाही आणि भविष्यात येणारी संकट कुणी अगोदर कुठली तरी पूजा करून ती दूर करू शकत नाही. हे निर्विवाद सत्य असताना सुद्धा आज आम्ही का फसतो हे आम्हाला कळत नाही. आज खरं तर कठोर कायद्याची गरज नाही तर सामाजिक जागृतीची गरज आहे. आता आपल्याला पोलिसांनी आवाहन केले की या मनोहर भोसले संदर्भात जर कोणाचे गुन्हे असतील, काही अडचणी असतील, घटना घडलेल्या असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. सोलापूरचे जिल्हा अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेबांनी जे आवाहन केलेले
ते निश्चितच महत्त्वाचं आहे, त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. आणि त्याच्यातून अशी जी काही विध्वंस करणारी जी माणसं आहेत, या माणसांना कुठेतरी चपराक देण्याची फार मोठी गरज झालेली आहे. त्यामुळे इथून कुठेतरी आता प्रत्येकाने सावध राहण्याची गरज आहे. केवळ सावध नाही तर आपल्या जवळचे जर लोक अशा ठिकाणी जात असतील तर त्यांना अडवण्याची गरज आहे, त्यांचं प्रबोधन करण्याची गरज आहे. हे फार महत्त्वाची आहे. श्रद्धा असावी, पण विवेक बुद्धीच्या आधारावरती श्रद्धा महत्त्वाची आहे. केवळ अशा भोंदू माणसाच्या जाळ्यामध्ये जाणं, अडकून पडणं आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेणं, हे किती दिवस असं आपण करणार आहोत. आता अंधश्रद्धेच्या मागं धावायचं की सत्य आणि विज्ञान निष्ठा समजून घ्यायची, ही ज्याची त्याची गोष्ट आहे. त्यामुळं असे मनोहर भोसले कितीही येवोत आणि असे अशोकखोरात किती हो, आपण त्याला बळी पडायचं नाही, हे जर आपण ठरवलं तर आपलं भविष्य निश्चित चांगलं राहील. एकच गोष्ट लक्षात ठेवा, श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा बाळगू नका, निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा, विश्वास ठेवा, पण अशा भोंदूपासून सावध राहा, तर आणि तरच आपलं भविष्य नीट राहू शकते. धन्यवाद.